चालेल मागे बघ. छान झालं ऑपरेशन. आपण उजव्या डोळ्यात जे होतं ती लेन्स बदली करून दुसरी लेन्स टाकली, सिल्कोफ्लेक्स स्टोरिक म्हणून असते, हा. ज्याने कसं आहे बघायला तुम्हाला क्लॅरिटी वाढेल. हा. आणि सेकंड आपण लेफ्टमध्ये काय केलं, स्माईल केलंय, जेणेकरून तुम्हाला जे रिफ्रॅक्टिव्ह एरर जो होता तो आपण कमी केलाय. अगोदर कसं आहे तुम्हाला लहानपणी कॅटॅक्ट होतं, तसं ऑपरेशन करून नवीन लेन्स टाकली होती, पण त्याच्यामध्ये पण तेवढी क्लॅरिटी नव्हती. कारण की लहानपणी केल्यानंतर काय होतं, जसं जसं एज वाढतं तर डोळ्याचा आकार चेंज होतो. आकार चेंज झाल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो की जे बघण्याची क्षमता नाही का थोडी कमी होते, तर त्याला नलिफाय करण्यासाठी आपण ऑपरेशन केलं. ठीक आहे, आता एक आठवडा झालाय, डोळा क्लिअर वाटतोय, आपण एकदा नजर चेक करून घेऊया. ठीक आहे. ई हा एफ हा पी हा टी हा ओ हा झेड ओके. एल पी ई डी पी ई सी एफ डी. राजीव, रजनी, पूजा, टेलिफोन, अहमेद. खालचं काय दिसतंय ते खालचं अक्षर क्लिअर क्लिअर आहे, तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर. हो, चांगलं झालं ऑपरेशन. म्हणजे मेन बेसिकली होती जी विजन फार कमी होती, म्हणजे तुम्हाला नाही का बघायला 1-2 मीटर पर्यंत दिसायचं. ते लेन्स घेतल्यामुळे आणि ते लेन्स काढून स्माईल केलं नाही का, त्याच्यामुळे तुमची दूरची दृष्टी आणि जवळची दृष्टी हे दोन्ही पण इम्प्रूव्ह झाली. कसं असतं की तुम्हाला एका वेळेस स्माईल केल्यामुळे तुमचं जे डिस्टन्स विजन आहे ते इम्प्रूव्ह झालं, आणि जे पण लेन्स टाकली त्याच्यामुळे पण डिस्टन्स आणि नियर दोन्ही पण आता तुम्हाला बघायला वाढली नजर. तर आता आधीपेक्षा खूप चांगलं आहे. आता ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं. ठीक आहे, आता औषध तुम्हाला दिली असतील तशी ते घालायचे आणि 3 आठवड्यानंतर पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे. ओके.